लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू. पात्रता काय? ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा? महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत लाभ मिळवित असलेल्या 8 लाख लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम कमी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांना दरमहा 1000 रुपये मिळत आहेत, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये मिळतील. म्हणजे त्यांना दोन्ही योजनांमधून एकूण 1500 रुपये इतकी रक्कम मिळेल. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मंजुरी दिली. या योजनेला जुलै महिन्यात 1 वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेचाच उद्देश महिलांचे आरोग्य, पोषण आणि कुटुंबातील त्यांची भूमिका सुधारणे हा देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल जाणून घेऊ. लाडकी बहीण योजना काय आहे? महाराष्ट्र सरकारने 18 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल. ही योजना माझी लाडकी बहीण योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना स्वावलंबी आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना महिलांना आर्थिक आधार देते. पात्र महिलांना या योजनेअंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत मिळेल. महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा आढावा. महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वतंत्र करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेचा तपशील हा खालील प्रमाणे आहे. योजनेचे नाव लाडकी बहीण योजना. ही योजना केव्हा सुरू झाली? लाभ केव्हापासून मिळाला? जुलै 2024. योजनेचा लाभ किती मिळतो? दरमहा रुपये 1500. लाभार्थी 21 ते 65 वयोगटातील महिला. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन. हेल्पलाईन क्रमांक 1817. लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईट ladkibhin.maharashtra.gov.in. लाडकी बहीण योजना यादी 2025. अर्जदारांना त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती SMS द्वारे मिळेल. तसेच ते महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट देऊन किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर लॉग इन करून आणि निवडलेल्या अर्जदारांची यादी पर्यायावर क्लिक करून लाडकी बहीण योजनेची यादी ऑनलाईन देखील तपासू शकतात. ते अंगणवाडी, वॉर्ड ऑफिस किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन या योजनेसंबंधीची स्थिती ऑफलाईन देखील लाडक्या बहिणी तपासू शकतात. लाडकी बहीण योजनेचे फायदे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील, जे दरवर्षी 18,000 रुपये होतात. संबंधितांना ही रक्कम थेट लाभ हस्तांतर DBT द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. अर्जदार महिला असाव्यात. अर्जदार विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता, निराधार किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील असू शकते. महिलेचे 21 वर्ष ते 65 वर्षादरम्यान असावी. अर्जदारांचे स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदार आउटसोर्सेस केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार व 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले स्वयंसेवी कामगार देखील असू शकतात. लाडकी बहीण योजनेतून कोण वगळले जाणार? खालीलपैकी कोणत्याही अटी लागू होणाऱ्या महिला या योजनेअंतर्गत अपात्र असतील. ज्या महिलेचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न कर पात्र आहे. ज्या महिलेचे कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत किंवा भारत सरकारमध्ये नियमित किंवा कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करत आहेत किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत.
पण जर कुटुंबातील सदस्य आउटसोर्स केलेले कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि स्वयंसेवी कामगार असतील तर ती महिला या योजनेसाठी पात्र असेल. ज्या महिलेला इतर सरकारी विभागांद्वारे राबवल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे मिळतात. ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत. ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळ, संचालक, महामंडळ किंवा उपक्रमाचे सदस्य आहेत. ज्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता. लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ladkibaheen.maharashtra.gov.in. अर्जदार लॉग इन पर्यायावर क्लिक करा. खाते तयार करा यावर क्लिक करा. अर्ज भरा आणि साइन अप बटनावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड वापरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर लॉग इन करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि सबमिट करावर क्लिक करा. अर्जावर आवश्यक तपशील एंटर करा. कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा. तुम्हाला SMS द्वारे अर्ज ID मिळेल. लाडकी बहीण योजना फॉर्म. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन भरला जातो आणि सबमिट देखील केला जातो. पण पात्र अर्जदार खालील लोकांमार्फत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने देखील मिळवू शकतात. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक अधिकारी, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, प्रभाग अधिकारी, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेवक, मदत केंद्र प्रमुख, आपलं सरकार सेवा केंद्र. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती कशी तपासावी? तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्चा कोड वापरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी ॲप्लिकेशन मेड अर्लियर या पर्यायावर क्लिक करा. लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. डोमिसाईल प्रमाणपत्र. जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र तुम्हाला सादर करता येईल. गेल्या 15 वर्षापासून वैध असलेले रेशन कार्ड. गेल्या 15 वर्षापासून वैध असलेले मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. जर महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल परंतु तिचा पती महाराष्ट्राचा असेल तर खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे. गेल्या 15 वर्षापासून वैध असलेले रेशन कार्ड. गेल्या 15 वर्षापासून वैध असलेले मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र. पांढऱ्या रेशन कार्डच्या बाबतीत उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. जर रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. जर महिला नवविवाहित असेल आणि तिचे नाव रेशन कार्डवर नमूद केलेले नसेल तर विवाह प्रमाणपत्रासह पतीचे रेशन कार्ड देखील सादर करावे लागेल. बँक खात्याची माहिती आणि अर्जदाराचा फोटो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची राज्यातील महिलांचे कल्याण व्हावे आणि त्यांना फायदे मिळावे यासाठी राबवली जाणारी एक योजना आहे. ही योजना कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना मासिक आर्थिक मदत देते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता येते. आतापर्यंत लाभार्थींच्या खात्यात 1500 रुपयांचे 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थींच्या अर्जाची पडताळणी.
2,63,00,000 लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात घेतला होता। या अर्जाची नियमित पडताळणी आजही सुरू आहे, असे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे। मात्र ही प्रक्रिया संत गतीने सुरू आहे, ही बाब सरकार सातत्याने नाकारत आहे। सेवार्थ काम करणाऱ्या 2 लाख बहिणींच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर 2,289 लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। ही पडताळणी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये झालेली आहे। लाडकी बहीण योजनेतील माहिती संदर्भात सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जाते। माहिती अधिकारातही ही माहिती दिली जात नाही। 2,500 सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींनी एकूण 13,500 रुपयांचा लाभ घेतल्याची जानेवारी-फेब्रुवारीची माहिती मे अखेर उघड झाली आहे। राज्य सरकारने आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागाने केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकेल। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।